आपण प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला ज्या खुर्च्यांवरती लहान मुलं बसलेली आहेत त्या सर्व लहान मुलांना विनंती असेल की आपण समोरील बसा जेणेकरून आपल्याला माता भगिनींना श्री दुर्गापूजा गजानन महाराज की
Hello, check. Hello. राजा दोन महिन्यांचा कसा तुझ्या हातात आहे त्याच्यामुळे कसा हलवायचा म्हणून बोल बरोबर आहे ना म्हणून सांग हॅलो ओ आले म्हणते हॅलो राजूला मला यांना काय कळत नाही पण मला कळतोय हॅलो मी सांगतोय हॅलो आवाज तुम्हाला सर्वांना येतोय ना आवाज येतोय ना कार्यक्रम आपला आहे दोन्ही शाही तुमचेच आहेत आम्ही काय आमचं नाही तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं आणि म्हणून मित्रांनो हॅलो याचा काय मला उत्तर आठवत हॅलो चेक ऑर्डरला आवाज थोडासा हॅलो चेक हॅलो आवाज नक्की सर्वांना येतो ना कशाचा विषय सांगा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आता कार्यक्रमाला तरी मजा येणार विषय आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्याबद्दल माझे प्रतिस्पर्धी शाही आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार बाई विकासची नागोरे बुवा शाहीरांना विनंती करतो की शाही कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे माझा नक्की विषय घेऊन जायचं किती मग तुझ्याला गावा किती रात्रीला किती मग तुझ्याला गावा किती रात्रीला जागावा केलं हवानी सार तुझ्या माझं गाडी जमाना हे मनात बसला गालात बसला प्रेम झालंय मला आड मनात बसला गालात बसला आणि प्रेम झालंय मला
कशी विसरून जाऊ तुला न माझ्या तू गुलाबाच्या फुला रसिकाच्या विनवणी हा मामा तुझ्याच्या नावाने नव्हते म्हणायचा नाही काय लक्षात तुम्ही माय बाबा देवा त्या चरणावर विसावा या भोळणे घराची ही नाव वैरवी नावा हो सफरंगणी तुझ्या चरणी आधार द्यावा मला अहो सफरंगणी तुझ्या चरणी हा आधार द्यावा मला मी सादर करता कलाही माझी मानवंदना तुला मी सादर करता कलाही माझी आहे मानवंदना तुला स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत या हिंदुस्थानचं गौरवधनी राजे शिवछत्रपती शिवायांना शाही विमानाचा मुजरा करत सिंहाचा छावा छत्रपती संभाजी राजांना मनाचा मुजरा करत राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मनाचा मुजरा करत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेमाने वंदन करत या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुस्थानी सम्राट अखंड महाराष्ट्राचा झालेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शांती मानाचा मुजरा करत या मुंबईच्या द्वारी तुमच्या शिवाला आणि गंगा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन सुंदर पवईच्या आराधनेवर श्री दुर्गाप्रिय गणरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पालनवार माझी पाठराणी आई सगळ्या तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान श्री दुर्गाप्रिय माऊली प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने त्यांनी आणि तुला असा राजाचा चक्री सामना आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कमिटीवाले श्री जोगाई कोकशी नाच मंडळ ही शाही राजेश्री मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंदर नृत्य कला मंडळ अजून गोपाकर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकलाप्रेमी मायवा प्रशिक्षकांना शाही मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो आजचा औचित्य आहे आजच्या कार्यक्रमाचे यजमान या ठिकाणी ज्यांनी या सेवेची संधी उपलब्ध करून दिली
दुर्वाप्रिय माऊली प्रतिष्ठान त्या माझ्या सर्व मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर महिला वर्ग सर्वांना या ठिकाणी प्रथमतः लाख धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की आपण या मुंबई नगरीमध्ये जी स्वप्न नगरी आहे प्रत्येक माणसाची, या स्वप्न नगरीमध्ये आज मित्रांनो श्री गणेश होते आम्हा दोन्ही ही शाहीरात तुमच्या माध्यमातून आणि म्हणून एका जोरदार टाळ्या मित्रांनो स्वतःसाठी होऊन जाऊ दे, कारण दोन्ही शाहीरांनी आम्ही मित्रांनो आम्ही आमचा साथ ज्या दिवशी चढवला त्या दिवशी चढवूनच ठेवणार आहे. भगवाने आज त्यांचा साथ उतरवलेला मला चढवलेला आहे, त्याचा श्री गणेश होते तुमच्यापासून आणि आम्हाला दोन्ही शाहीरांना या कार्यक्रमाचे या ठिकाणी एक भाग बनवलं, घटक बनवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांसाठी आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो ज्यांच्या सोबतीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी पुढे घेऊन जातोय ते माझे संगीतकार अशोक पाटील राहते. आज मला ढोलकीला साथ करतायत माझे बंधू श्री बापे, ज्यांनी अनेक अशा रियालिटी शो मध्ये आपण ढोलकी वाजवलेली आहे. विश्वदादा सुद्धा आपल्याला ढोलकीला साथ करतात. त्याचप्रमाणे बँजोला साथ करतायत माझे बंधू दलित घेसळे, कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू ज्यांचं प्रत्येक गाणं दर वर्षाचा गण त्यांचा आपल्या कोकण भाषेसाठी वैवण्य असते. या वर्षी तसंच काही आता निश्चित नवीन काहीतरी पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. पंकजदादा कातळे आज मला कीबोर्डला साथ करतात, ॲटोमॅटिक मला साथ करते माझा भाऊ प्रणव कातळे, शेतीला मला साथ करतात माझे बंधू रवींद्र जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो आवाज पोहोचवण्याचं काम करतात आपल्याच रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या सोबत सोबत दापोली तालुक्यातील अशोक गावचे सुपुत्र आमचे राजूदादा पाड्याळ आणि त्यांची संपूर्ण सर्व मंडळी नाही त्या ठिकाणी शाही करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ही कोकणची लोककला मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून संबंध कोकणातील घरापर्यंत वाडीपर्यंत घरापर्यंत पोहोचली देवाच्या कोकणातील युट्यूबर्स आज बरेचसे मित्रांनो नाटका लागले. बघा हायलाइट आहे तुम्हाला, बघा तिकडे नावं आहे, बघा तिकडे डावीकडे बघा, उजवीकडे बघा, मागं नाही फक्त घोडच नाही आहे, पण सगळ्यांकडे कामं लागले. आणि मित्रांनो सांगायचा अभिमान वाटतोय येत्या 21 जूनला मी स्वतः शाहीर राजेश निगम आणि शाहीर जिकांचे दामोरे असा आता 2 शाहिरांचा सामना कोकणातील युट्यूबर्स या माझ्या मित्रांनी आयोजित केलेला आहे आणि तब्बल 15 दिवस अगोदर मित्रांनो सामना हाऊसफुल केला आहे. त्या माझ्या मित्रांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. 15 दिवस अगोदर मित्रांनो मी काही सांगितलं गोष्ट नाही, 15 दिवस अगोदर 2 मुलांनी आणि मी कौतुक एवढ्यासाठीच करेन की माझ्यावरती विश्वास त्यांनी सतत तिसऱ्यांदा ठेवला. ही माझी हॅट्रिक आहे युट्यूबर्स मध्ये आयोजनाची आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला देखील लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरींचे शेवटी आणि माझे आधारस्तंभ माझे पाटील आणि आमचे गेटपाटला लांबले असतील, आम्ही सचिन दादा गोलापटे असतील आणि आमच्या सर्व शाहिरांची मंडळी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा रोजगार करून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी आमचे शिष्य मंडळी देखील उपस्थित आहे. आज मला बोलायचा साथ करतायत माझे शिष्य वेदांती जाधव, प्रमोदजी गोवळकर, प्रशांतदा मांडवकर या सर्व माझ्या शिष्य मंडळीला या ठिकाणी शाहिरी मानाचा रोजगार करतो. अजून मित्रांनो या कार्यक्रमामध्ये कोणी शाहिरी वर्ग गुरुशंकर वर्ग उपस्थित राहिले असतील, प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील, वेळा आगामी न कळत जर कोणाचं नाव धावून गेलं असेल मित्रांनो या शाहिराच्या ठिकाणी निर्मित व्यक्त करतो. त्याप्रमाणे शाहिरांचे सर्व संगीतकार आज त्यांना शाहिरी मानाचा रोजगार करतो. त्याच्यामध्ये आज शाहिराला बँजोसाठी साथ करतायत कोकणातील या लोककलेतील एक बुलंद असे बँजो प्लेयर आमचे सतीश भाऊ साळवी आणि आमचे भजन असेल सर्व आमची मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा रोजगार करून मित्रांनो आता सर्वांना रोजगार झालेला बरोबर आहे ना, रीती रिवाज झालेला आहे बरोबर आहे ना. बरं सर आज बायको उभी आहे समोर, नवरा नाही त्या बायकोला शोभा आहे का? नवरा तर समोर नाही तर बायकोला विचारायचं कोण आहे ना, नवरा बायको दोन आणि विचारताय कोण? आणि म्हणून त्यांना आज ही बाजू मांडतोय आधी मायेची पार्वतीची बाजू मांडतोय आणि आज आमचे विरोधी शाहीर जे भगवान शिवशंकरांची बाजू म्हणजे तुरेवाल्यांची बाजू जे मांडणार आहे ते माझे प्रतिस्पर्धी शाहीर कोकणातील नामवंत शाहीर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विकासचे नागोरी गोवा नगरिक या ठिकाणी शाहीर मानाचा घोषणा करतो. शाहीर आज तुमचा सास तुम्ही चढवला, तुमचा सास तुम्ही आज चढवलाय त्याचा श्री गणेश होतोय माझ्यापासून या आपल्या ध्रुवप्रियापासून त्याची सुरुवात होते तर तुम्हाला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा घोषणा करून मित्रांनो आम्हा दोन्ही शाहिरांना आज मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलाचं सहकार्य शाहिरीचा आशीर्वाद द्या या ठिकाणी अशा आशा बाळगतो. तुमच्या कार्यक्रमाचा मित्रांनो पैसा या ठिकाणी बसून आम्ही दोन्ही शाहीर करू ही ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा हा दिवस आहे शिवराज्य अभिषेकाचा. या महाराष्ट्राचा धोरणी या महाराष्ट्राचा गाण्याबा अरे 33 कोटी देवांची मंदिरे सर्वकडे आहेत, 33 कोटी देवांची मंदिरं तर सर्वीकडे आहे, पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना झालं तुमच्या माझ्या हृदयात आपली जागा निर्माण केली. त्या महाराष्ट्राचा आराधना छत्रपती शिवाजीच्या नावावरती नतमस्तक होऊन नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला
निवार अभिवादन करून गणराज्य चक्रवर्ती नतमस्तक करून माझ्या गावची माऊली आणि झोलाई पोलिसच्या चक्रवर्ती नतमस्तक करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम राकेशजी जाधव यांच्या चक्रवर्ती नतमस्तक करून प्रथम सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज दिवस आहे समाजाचा, दिवस आहे शिवराज अभिषेकाचा, या महाराष्ट्राचा धन्यवाद, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आज खरे आठवलं शिवराज अभिषेक झाला. या महाराष्ट्राचा थोरला तरी राजधानीपती विराजमान झाले. दिवस होता 6 जून 1694 सालचा आणि आज जर निमित्त आहे मित्रांनो, निमित्त आहे आज माझ्या गुरुप्रिय गजाननाच्या या ठिकाणी कार्यक्रमाचं. पण दिवस आहे शिवराज अभिषेकाचा, माझ्या शिवरायांचा, तुमच्या माझ्या महाराजांचा आणि म्हणून मी सवन माझ्या शिवरायांच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे का वर्षाचा या महाराष्ट्राच्या रक्षणा या भवानी मातेच्या कृपाशीर्वादा माय भवानीच्या कृपाशीर्वादाने सारा चमत्कार झाला. या महाराष्ट्राचा आढाण्यावर माझा शिवराया वदन सुखी भरती जन्मा आजच्या दिवशी महाराजांचा बसत होता राजघाटीवरती विराजमान झाले छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून आई भवानीला जिजामातेने नवस होण्यासाठी केला. आई आम्ही या महाराष्ट्रामध्ये पवित्र अशा साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये माय पावलेच्या अभूची नंतर ऋषीवंत काढली जात आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये असा एखादा कौंडूल महिला जन्माला घाल, या उंदरामध्ये जे बाळ वाटतंय या माझ्या पोटी असा एक बाळ जन्माला घालतोय माझ्या महाराष्ट्राचा उद्धार करेल. आणि म्हणून मित्रांनो 19 फेब्रुवारी 1620 साली शिवराज पहाट उगवली, राजे शिवछत्रपती शिवनेरीवरती जन्माला आले आणि म्हणून मित्रांनो सतत माझ्या राजाच्या चक्रावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्षात या महाराष्ट्राचा
या महाराष्ट्राचा वारी रयतेचा होता राजा हिंदवी या हिंदवी स्वराज्यासाठी लढला शिवराय माझा
शिवराया छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बोल छत्रपती गजानन कामदेवी बजरंग कैलासवासी शिवराम धोंडू अखंड साल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. ₹500 बहार सर्वांनी या ठिकाणी झालेला आहे. विषय आहे धनाचा, बरोबर आहे ना? आणि आजपासून मित्रांनो नारायण ठोकलेला आहे दोन्ही शाही करतात. कारण इथून पुढे मित्रांनो मुंबई अंतर्गतच्या वरती शाहिरांचे पण बरेचसे कार्यक्रम आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे पण थोडेफार पण कार्यक्रम आहेत. म्हणून विषय कसा आहे या ठिकाणी आमचे संदीप मोरे यांची मंडळी देखील अरे आज सगळा नवरा आमच्या लोकांना सगळ्या या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून म्हणायचं की बदलत्या वातावरणानुसार बघा बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी सर्दी आहे, बरोबर आहे. जो अगदी हे बघायला कधी सर्दी होत नाही, पण जो बिना अगदीवाला आहे त्याला मात्र सर्दी नक्की होते. म्हणून म्हणतो बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी सर्दी आहे. आजच्या कार्यक्रमाचा माझा प्रत्येक रसिक मायबा हा गर्दी आहे आणि म्हणून दुर्वाप्रिय गणराज्य कार्यक्रमाला ही जमलेली एवढी गर्दी आहे, जमलेली एवढी गर्दी आहे. पतिदेव आज मी त्यांच्या आधी माया आहे, ते माझा भगवान शिवशंकर आहे. आता बघूया ना मी तिसरा वाला बोलणार नाही तो आल्या बघा ना. असं म्हणतात की भगवान शिवशंकर जेव्हा तिसरा वाला ओढतात तेव्हा तांडव करतो. ह्यांनी जरी तांडवास केली तरी त्यांचा 5 पांडव माझ्याकडे आहे. कोणी काय काळजी करायची नाही मित्रांनो. आणि म्हणून विषय या ठिकाणी स्तवन झालेला आहे. गणाचा विषय आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे का या ठिकाणी दिवाळी धोंडीबा उठवणे साहेबांच्या माध्यमातून ₹100 बहादर पारितोषिक केले आहे. त्याप्रमाणे बाजीराव जाधव साहेबांच्या माध्यमातून ₹500 बहादर पारितोषिक. आणि म्हणून मित्रांनो विषय असा आहे की म्हणजे मी शाहीर म्हणतात की बुवा भांडवल करतात. बुवा भांडवल कशाला? पैसा तुमचा, खर्च तुमचा, माझा भांडवल हवाय कशाला? पण मित्रांनो विषय कसा आहे, विचार हा किती आहे अगणित काही नाही पर देणारा आहे आपला कोलंबोर. 2024 झाला साक्षरता विषय गणेश मोडीनं नाव गणाचं गोंधायचं गणाला पंप बांधायचं. 2025 पहिला साक्षरता विषय गणेश शाहीर
यांचे दोन गाणं फेमस झालेला माणूस आहे विकास शेठ कांबोले. दोन गाण्यावर आणि उत्कृष्ट लेखणी आहे शाहीर, सुंदर लेखणी आहे. या दोन गटांच्या शिवावर आज तुम्ही नावाला आला. वर्ष उजळले 2026. आज पण त्यांनी काहीतरी नाकाचा भैरव लावून आणला नसेल, पण शाहीर आहे. विषय कसा, गावाला मित्राला पेरणीची कामं झालं बरोबर ना. गावाला काय आहे, नाकाचा भार म्हणला की लोक भैरव लावतात. तर आमची पद्धत आहे, पेरणीची कामं झालं सगळीकडे. भार म्हणला की लावतात, भार म्हणला का भरेडू, भार म्हणला का भरेडू. असं आज या वर्षी सुद्धा कार्यक्रम आहे त्यांच्याकडे माझा पहिला 100% 2026. कारण त्यांना माहिती आहे राजेश बुवा आपल्यासाठी चांगल्या पायाचाच माणूस आहे. आणि राजेश बुवा सोबत राहिलेले गणगोवांचे सुपर डुपर हिट झालेले आहेत. म्हणून 2026 ला पण त्यांनी काहीतरी आज माझ्या बाजूने माझ्या सोबत काहीतरी चांगलाच गुणवणार असेल. म्हणून विषय आहे माझ्या गणाचा. शाहीर नाही सांगायला गण आपल्या समोर ठेवतोय. बक्षीस आलेला आहे परशुराम घाणेकर मोठीवाल्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि माझा भाऊ मनीष उदेकर गावाच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. विषय आहे गणाचा. आणि म्हणून विषय जून महिना मित्रांनो चालू झालेला आहे. आजची तारीख आहे 6 जून. पण ह्याच्यावर नक्की कोपऱ्यात तरी कोण, ह्याच्यावर कोपऱ्यात तरी कोण पता लागत नाही मित्रांनो. अक्षरशः माणसाच्या मनाची घडी नाही होते तरी पण काय पडायला मागत नाही. पण विषय काय मित्रांनो, कर्म कोणाला कोणाचे चुकलेले नाही. देवाने पण अंदाज लावलाय. अरे माणूस आजकालचा देवाला पण घाबरत नाही, पण देवाला पण नाका आणणार माणसाला पण. देवाला सुद्धा हात टेकायला लावला नाही माणसानं. पावसानं पण ठरवलंय आकाशी साला तुला किती जाऊ दे, नामोड्या तुला किती देऊ दे का, पण जेव्हा मला पडायचं तेव्हाच मी पडणार. कारण मित्रांनो ही त्याची सत्ता आहे. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही तो पावसाचा थेंब काय वाढेल मित्रांनो. आणि म्हणून विषय आहे गणाचा. आपल्या समोर ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. माझ्या भक्तजनांच्या रक्षणाला तू सदा धावून येशील का. पाठीराखा दिनदुबळ्यांचा श्रीगणा तू होशील का. संकट काळी भक्तजनांना तू गणेशा आधार देशील का. या वेळोकाचा मला 33 कोटी देवाचा अधिपती ज्या विघ्न त्यांना मान मिळाला पहिला मुलीचा. 33 कोटी देवांच्या सगळ्या देवांमध्ये मान मिळाला माझ्या विघ्न हाताला. आणि म्हणून आज माझ्या या पवई सुंदर कन्याचा पवई आणि पवईचा माझा जो रूपप्रिय माझी जी गजल आहे त्याच्या कृपा आशीर्वादाने आज माझे सर्वात लेखनी सुखाचे दिवस जातात, सुखाचे दिवस जातात. पण विघ्न हत्या सप्टेंबर महिन्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये तू निश्चित घेणारच आहेस. अरे पण आज या भूतलावरती या कलियुगामध्ये चांदीची अवस्था आहे जी व्यथा आहे. छोटी मुलं ओळखत नाही. आज एवढे नराधम मांडे एवढं पाप या भूतलावरती होतंय की 4-5 वर्षाच्या छोटोड्यांवरती अत्याचार आणि बलात्कार होतात. माय नवऱ्यानं म्हणून सांगतोय आज बाजू म्हणतोय तुमची, बाजू म्हणतो आदिमाईची. गणाचा विषय आणलाय शाहीर. गणाच्या प्रत्येक शब्दाचे लक्ष असा बोलत म्हणतो. वाढले हे पाप जगी सांगू मी तुला. तू संतर्यामी आहेस. अरे तुझ्या सत्तेशिवाय या झाडाचं पान हलत नाही. या भूतलावरती चाललेली व्यथा गणेशा तू जाणू शकतोस. तू अंतर्यामी आहेस आणि सुख करता तू आहेस, दुःख करता तू आहेस, साऱ्या विघ्नांचा नाश करणारा तू बाप्पा आहेस म्हणून म्हणतोय. वाढले हे पाप जगिया सांगू मी पुन्हा. तारण्या या भक्तजनांना तुम्ही वागना.
अवतारण्या या भक्तजनांना तुम्ही मोगना वाढले भावचकिया सांगू मी पुन्हा या भूतलावरती पापांचा बाजार झाला आज कोवळ्या जीवाची अमृतची लक्ष्मी हे शिवजी नागरिकाचा बाबा आणि सुंदर असा अनुभव देणाऱ्या माणसाचा मुलगा पण या माणसाने त्याचा उपयोग करता वाईट कामासाठी केला असे म्हणायचं आहे अमृताच्या दिवाळी या भुवनी बदलून गेली तुझी स्वर्गनगरी
आज सांगू मी कुणा यावेळी बक्षीस आलेले आहे सन्माननीय दादर तालुका माजी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय गुरुद्वाराचे अध्यक्ष यासाठी सांगायला विनंती करतो की आपण या नाटकामध्ये यायचं आहे नेमका सन्मान ठिकाणी स्वीकारायचा करूनच बक्षीस आलेलं आहे सन्माननीय माझा बंधू विकास गवाकडे दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा 12,000 पारितोषिक दिलेला आहे. त्याचप्रमाणे आमची भगिनी सोनाली गायकवाड ताईंच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे कुमार प्रथम श्रीकांत दाहटे गाव आसोड तालुका दापोली दादांच्या माध्यमातून 100 रुपयाच्या ठिकाणी पारितोषिक दिलेलं आहे. शाहीर मानाचा घोषणा करतो. तर मित्रांनो कवी तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझे विषय शाहिरापर्यंत पोहोचवलेला आहे मित्रांनो. समाजाच्या कानावरती विषय असावा म्हणून विषयाचे विश्लेषण करतो. विषय असा आहे मित्रांनो, विषय असा आहे की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विचारात तुम्हाला बाजू दिली आहे की नारदमुनी सोडून मला तुमचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. विषय शाहीर असा आहे युट्यूबच्या माध्यमातून ही लोककला आणि प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचली. काही शहाणे असे पण आहेत बघा मी काय म्हणतोय तुमच्या या माध्यमातून सांगतोय एक ती पद्धत आहे कलगी गुन्ह्याची की जोपर्यंत एखाद्या शाहिराचा विषय फुटत नाही जोपर्यंत एखाद्या शाहिराच्या विषयाचं उत्तर फुटत नाही तोपर्यंत विषय बदलायचा नाही. शाहिराचा विषय कोणता आहे? आकडे कोणते का बघा विषय तोच आहे. गेल्या वर्षी शाहिराचा विषय बदलला होता. आकडे कोणती म्हणजे अजून त्यांच्या नावाला कुठं खरेदी लागलेला नाही म्हणून आकडे कोणती आहे. पण विषयसाठी मी तुम्हाला म्हणून सांगतोय आज तुम्ही नामवंत शाहीर आहात. संबंध कोकणामध्ये तुमचा गाजावाजा आहे. शुभेच्छा आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा. पण शाहीर प्रश्न उत्तराचा जो भाग आहे जर समोरच्या शाहिराचे विषय उत्तर दिलं तर त्या कवीपणाची तुम्हाला गरजच नाही. समोरच्या शाहिरीला देखील तेवढ्या मोठेपणाने ते उत्तर मान्य केलं पाहिजे म्हणून शाहीर प्रश्न उत्तराचा भाग आहे. पण जर बाजू करून घेऊन जर तुम्ही वेळ काढत असाल तर त्याला काय अर्थ राहणार नाही शाहीर. म्हणून माझा विषय जो तुमच्यावरती दिलेला आहे त्या विषयाच्या माझ्या ग्रंथाचं पुरावा आणू नका. माझ्या विषयाचा ग्रंथ आणू नका. पण माझ्या विषयाच्या अगदी थोडंफार जरी जवळ पोहोचला शाहीर तरी आज माझ्या या पवई नगरीमध्ये तुमचा या समाजाचा साक्षीने शाहीर सत्कार करेल. पण खोटा बोलायचा नाही. म्हणून बक्षीस आलेलं आहे सन्माननीय मंदार राजेंद्र देसाई या माझ्या दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं महाराज पारितोषिक दिलेलं आहे. म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. प्रश्न मला प्रश्न उत्तर म्हणायचं आहे काय लक्षात असावं. तुमचा माझा सामना आज इथे रंगणार
साक्षीने आज हा राजशिवा या रंगमंचावरून माझी मारून जाणार म्हणून शाहिरा सोडले ना प्रश्न माझा कोण अरे वादा नको विषय काय माहितीये काढूस लय भारी भारी आहे काढूस आहे तर लय भारी आहे विषय काय आज म्हणजे शाही म्हणतात मला म्हणतात शक्तीवाला सुरुवात करतात काय म्हणतात हे शक्तीवाला म्हणतात सुरुवात करतात म्हणून आम्हाला तुझ्यावाला बोलायला लागतो पण म्हणतात आज आपण आपला ट्रॅक बदलायचा नाही पण जर बुवा ट्रॅक हलवला तर तुमच्या गाडीला 14 जुने 28 तासाचा मेगा ब्लॉक लागेल याची फक्त तुम्ही नोंद घ्या म्हणून म्हणतोय शाहिरा सोडणे ना प्रश्न माझा कोण हात गुरु चरणी जोड हे हात गुरु चरणी जोड नाहीतर मोडी तुझी बोल हात गुरु चरणी जोड नाहीतर मोडी तुझी बोल जे गाणे गायलं होतं जे टायटल सॉन्ग होतं जे मित्रांनो 2000 मध्ये जो आजोलीमध्ये कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी जे अशा कोणी बातम्यांसाठी जे गाणे गायलं होतं आई तिशापूर्वी किरपेकर या गाण्यासाठी वंसपूर आलेले आहे आणि म्हणून परमेश्वर आहे एका मोठ्या त्याप्रमाणे स्मित प्रसाद घाणेकर डिबेटिंग गणपतीपुळे दादांच्या माध्यमातून
₹200 बहादर घोषित केलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी फरमाईश येतो कोल्हाना पोस्टल समिती देवाची कृपा आम्हावर वाचन खोल्यानं पोचतोय समिंदर आणि म्हणून मागुली प्रतिष्ठानाचा या माझ्या मागुली प्रतिष्ठानाचा आहे नियोजन भारी मागुली प्रतिष्ठानाचा आहे नियोजन भारी ध्रुव प्रिय गणेशाची हो ध्रुव प्रिय गणेशाची मी कृपा आहे सारी ध्रुव प्रिय गणेशाची मी कृपा आहे सारी सर्वांनी माझा भाऊ सोहम घडशी राकेश निकमकर देवरूप विने माझ्या भावाच्या माध्यमातून ₹200 बहादर या ठिकाणी पारितोषिक आहे. निश्चित शाहीराला देखील त्यांच्या पहिल्या बळीसाठी या ठिकाणी मोलाचं सहकार्य द्या, शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहीराला सुद्धा त्यांच्या पहिल्या बळीसाठी खूप सारे शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो
या ठिकाणी मेघा काकाडे, राजेश निकम, संतोष सुरांचा भाषा, त्याचप्रमाणे कुमारी सिद्धी चंद्रशेखर जाधव, गाव दाभोळी मांगारी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, सर्वांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. त्याचप्रमाणे कुमारी यज्ञेश विशाल जाधव, गाव बनोशी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, या माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. त्याचप्रमाणे अंकिता विलास झगडे, गाव कवरगाडी, तालुका बंडरगड, जिल्हा रत्नागिरी, आमच्या ताईंच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सर्वांच्या माध्यमातून गणपती मंदिराचे उपाध्यक्ष, सर्वांच्या माध्यमातून ही छोटीशी ठिकाणी भेटलेला आहे. 500 रुपयाचा भावाचा पारितोषिक दिलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या दिवसासाठी खूप सारे शुभेच्छा देतो. आणि शाहीर तुम्हाला, कारण गेल्या वर्षी तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे, हे तुमचं दुसरं वर्ष आहे. निश्चित तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला जेवढी शक्ती ताकद लावता निश्चित तुम्ही कार्य करा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची प्रथम दिवसासाठी गजा घेतो. धन्यवाद.